सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का, पृथ्वीराज पाटील भाजपच्या वाटेवर. डिनर डिप्लोमसीनंतर निर्णय पक्का, पृथ्वीराज पाटील होणार भाजपचे. काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा भाजप प्रवेश, सांगलीच्या राजकारणात खळबळ. पृथ्वीराज पाटलांचा भाजप प्रवेश लवकरच, काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण. विश्वजित कदम, विशाल पाटील यांना मोठा धक्का, पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळालेले पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पृथ्वीराज पाटील यांच्या घरी झालेल्या डिनर डिप्लोमसीनंतर हा निर्णय पक्का झाल्याची माहिती मिळाली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकानुसार येत्या 2 ते 3 दिवसात हा प्रवेश सोहळा होणार आहे. पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश काँग्रेसच्या गोटासाठी मोठा धक्का मानला जात असून विशेषतः आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होणार आहे. सांगलीच्या राजकीय पटावर या घडामोडीनंतर नव्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. सांगलीच्या राजकारणातील हा बदल पुढील निवडणूक चित्र मोठ्या प्रमाणावर बदलू शकतो. आता सर्वांचे लक्ष येत्या काही दिवसात होणाऱ्या पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेश सोहळ्याकडे लागले आहे. आपणा सर्वांना माहीत आहे, मगाशी प्रेस कॉन्फरन्स झाली होती. ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी होती आणि ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी. मी आपणा सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी आहे. पृथ्वीराज पाटलांसारखा एक चांगला सामाजिक क्षेत्राची जाण असलेला, काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे असे नेते, सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत चांगले असे कार्यकर्ते, हे आज त्यांनी ठामपणे निर्णय घेतला आहे की त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला आज जेवायला बोलवलं होतं. जेवायला बोलवल्यानंतर माझ्या कानात थोडंसं सांगितलं की मला भाजपात यायचं आहे. मी म्हटलं मी जेवून घेतो आणि नंतर मग आपण प्रेसला बोलू. त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर हे सर्व आम्ही यासाठी सांगतो आहे की ते लवकरच देवेंद्रजींच्या ज्या दिवशी देवेंद्रजी वेळ देणार आहेत त्या वेळेच्या दिवशी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. यांचा पक्ष त्यांचा भाजप प्रवेश हा रोखण्यात आला. ते कार्यकर्ते भाजप प्रवेशासाठी मुंबईमध्ये निघाले होते. ही जी माहिती, जी तुम्हाला दिलेली माहिती कदाचित चुकीची असेल. मला थोडासा वेळ नव्हता, थोडासा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण कसे मोठे व्यक्तिमत्व आहे, त्याचप्रमाणे पृथ्वीराज पाटील हे सुद्धा एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे. गेली वर्षानुवर्ष एक चांगलं नेतृत्व म्हणून ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवेश हा थोडासा का होईना चांगला दमदार झाला पाहिजे आणि तो दमदार प्रवेश जावा. आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या घरी आला पाहिजे. त्यांचा मुलगा जो आहे त्याचे माझे फार वैयक्तिक संबंध होते, त्यामुळे तो म्हणाला का माझ्या घरी जरा जेवण चांगलं मिळतं. आपलं जेवण केल्याशिवाय प्रवेश करायचा नाही असं आमचं दोघांमध्ये ठरलं होतं. आज जेवलो आहे, प्रवेश नक्की. पक्षप्रवेश कधी होईल साहेबांची वेळ रवींद्रजी, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी आणि मी आम्हा तिघांनाही आणि बाकी बरेच पदाधिकारी, राजेश पांडे आमचे राज्याचे सरचिटणीस, राजेशजी कुठे गेले, असे सगळेजण महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईला जायचं आणि त्यामुळे काही औपचारिकता फॉर्मॅलिटी न ठेवता मी डायरेक्ट बोलायला उभं राहिलो आणि माईक चालत नाही चालत, माझा आवाज जोरात आहे. आपण सगळेजण एका उत्सुकतेने आलेलो आहोत की पृथ्वीराज पाटील काय निर्णय भविष्यातला घेणार. पण उत्सुकतेने आलेलो असताना आपल्याला उत्तरही माहिती आहे. असं नाही की काय होईल उत्तरही होईल. जो मालूम है तो बताइए आप लोगों की वो क्या सोच रहे हैं. वो सोच रहे हैं कि हम सब एक साथ भारत का विकास करें. भारत का विकास करें, वो बड़ा सांगली का भी विकास करेंगे. विकास करने का सांगली का विकास करेंगे. साधन क्या हो. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले काही दिवस, गेले काही महिने पृथ्वीराजजी भारतीय जनता पार्टीच्या
कामामध्ये जावं, भारतीय जनता पार्टीत प्रवेश यावा अशा मनस्थितीत आणि त्यातून त्यांनी भेटीगाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सगळ्यांच्या केल्या. पण मी थोडा आध्यात्मिक, थोडा व्यावहारिक, आध्यात्मिक फार असलो तर मग मी हिमालयातच गेलो. पण थोडा व्यावहारिक आहे, त्यामुळे मी हे मानणार आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. आणखीन सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जगात 850 कोटी लोक राहतात, त्यातल्या प्रत्येक सेकंदाचं ठरलं. आता इथे येऊन आज जेवणं म्हणजे ते आज ठरलं होतं ना, काल नव्हतं ठरलं. आता बरं जेवण म्हणून उद्या म्हटलं तर पृथ्वीराज म्हणजे फार झालं, आता 8 दिवसांनी बघू. आणि त्यामुळे आज एक वेळ यायची होती, ती आली. स्वतः राज्याचे अध्यक्ष सांगलीच्या प्रवासात आले, काही प्रवेशी होते आणि त्याच्यातून ज्या काही थोड्या शंका कुशंका त्यांच्या मनात त्यांच्यापेक्षा तुमच्याबद्दल होत्या की यांचं काय व्हायचं. तर ही भारतीय जनता पार्टी अशी आहे की जी नेत्यापेक्षा कार्यकर्त्याचाच जास्त विचार करते. आणि मला बरं वाटलं की त्यांनी माझं ठीक आहे, मला तुम्ही सन्मान द्या, ह्या आमच्या लोकांचं काय. प्रदेश अध्यक्षांनी शब्द दिला आणि ते शब्दामध्ये मांडणार आहेत की आम्ही सगळ्यांना योग्य न्याय देऊ. आता हा प्रवेश कधी व्हायचा, तर आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलण्याचा प्रयत्न झाला तर ते एका व्हिडिओ कॉलवर बोलत आहेत. उद्या राज्याची मंत्रिमंडळाची बैठक पण आहे आणि त्यामुळे इथून निघण्यापूर्वी किंवा जास्तीत जास्त ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्हाला सगळ्यांचा दिवस उशिरा सुरू होतो. जयकुमारजींचं तर पहाटे सुरू होतं. त्यामुळे 10, 10:30, 11, 12, 1ला ट्रेनमध्ये असताना देवेंद्रजींचं समोरून कोण येईल आणि त्यांच्या सोयीनेच आपण ठरवू. शक्यतो तो परवा बुधवारी करू, कारण नॉर्मली देवेंद्रजी मंगळवार बुधवार 2 दिवस असतात. काय जोरात बांधले नाहीत, त्यामुळे अर्धकच्चा आहे काय. केवळ आणि केवळ पृथ्वीराजजींचा आग्रह आहे आणि तो बरोबरही आहे की देवेंद्रजींच्या उपस्थितीत मला प्रवेश करायचा आहे. अदरवाईज आम्ही काय रवीजी मी काही काम नाही, मंगळवार बुधवार या प्रवेश करतो बसलेलो असतो. पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे की मला देवेंद्रजी उपस्थित प्रवेश करायचा, तर मग ते आहेत का असं बघण्याशी जोडलं आहे. ते म्हणाले नाही बुधवारच्या गुरुवार करू, शक्यतो बुधवार करू. मला असं वाटतं आणि त्यामुळे आता आपल्याला जेवण उत्तम जाईल. आम्हाला आधीच कळल्यामुळे आम्हाला खूप उत्तम जेवण गेलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो. कोणीही पालकमंत्री या नात्याने मी बोलतो आहे की कोणीही महानगरपालिका निवडणुकांचं काय, आमच्या लोकांना तिकीटं मिळणार की नाही, आमच्या लोकांना तिकीट देऊन पाडण्याचा प्रयत्न होणार नाही ना, जे कोणा नव्याने येणाऱ्यांच्या मनात प्रश्न असतात. मग निधीचं काय, आम्हाला देणार की नाही, मग पदांचं काय, सगळं व्यवस्थित होईल. या पार्टीमध्ये आलेला परत गेला असं अपवादानेच एखादं उदाहरण असतं, नाही असं म्हणत नाही, पण आलेला प्रत्येकजण इथे सामावून जातो. आणि त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो आणि फार वेळ न घालवता डायरेक्ट पृथ्वीराजींना म्हणतो की तुम्ही थोडं मनोगत व्यक्त करा आणि ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड, त्याप्रमाणे याचा शेवट समारोप हा रवीजी करतील. कार्यकर्ता म्हणून असेल की माझ्या प्रवेशापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्याकरता घरी आले. त्याचबरोबर आदरणीय दादा असतील, माझे मित्र जयकुमारजी गोरे साहेब आहेत, हे सगळेजण आज या ठिकाणी पृथ्वीराज पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाच पाहिजे या आग्रहासाठी इथं आले. आणि आमच्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यांनी संपर्क साधतायत. तर दादांनी सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळामध्ये तो संपर्क होईल. आणि अशी पहिल्यांदा ही घटना अशी घडते की तिघही या ठिकाणी आले आणि त्यामुळं दादा तुम्ही खऱ्या अर्थानं इथं तमाम उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांना धक्का दिलाच, पण समस्त सांगलीकरांना आपण आज धक्का दिला आहे. हे तिघही तुम्ही या ठिकाणी आलेला, त्यासाठी मनापासून सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. जास्त बोलत नाही. आणि या ठिकाणी मी माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष
माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय चंद्रकांत दादा, जयकुमारजी गोरे या सर्वांवर विश्वास ठेवून तुम्ही ठेवलेला आहे ना, तर तुम्हा आम्हांचा सर्वांनी ह्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवूया आणि यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी जाहीर करतो की माझ्या तमाम हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश करणार. जास्त बोलणं उचित होणार नाहीये. मी एकाच वाक्यामध्ये सांगेन की भारतीय जनता पार्टीचं एक ब्रीदवाक्य आहे, राष्ट्रप्रथम, त्यानंतर द्वितीय पक्ष आणि त्यानंतर तिसरा नंबरवर व्यक्ती. दादा चव्हाण साहेब आणि भाऊ मी एकच सांगणार आहे, सांगलीच्या विकासासाठी हा निर्णय घेतोय. त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातनं, तमाम माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातनं सांगली प्रथम असणार आहे, दुसरं पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी असणार आहे आणि नंतर तिसऱ्या क्रमांकावर मी असणार आहे. त्यामुळे हे समजून तुम्ही काय घ्यायचे असतील ते पुढचे निर्णय घ्या आणि त्या नक्की आम्ही या ठिकाणी तुम्हाला अगदी जाहीरपणे आत्मविश्वासपूर्वक सांगतो की आमच्यातला एक एक कार्यकर्ता त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये कटिबद्ध असेल आणि कधीही न घडलेला चमत्कार मी म्हणेन की मोठ्या बहुमताने असेल, ज्याला आपण म्हणू की चांगल्या भक्कम मतात, जसं आज जवळपास 236च्या एवढ्या, जसं आपलं बरोबर ना आकडा हो याचा जेवढं पाठबळ आहे सरोजीचं, तसं येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा तर येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील आपल्याला कुठेही बाहेरच्या नगरसेवकांचं, जिल्हा परिषदेच्या किंवा इतर कुठल्याही पक्षाचं मदत घ्यावी लागणार नाही. एवढं बहुमतानं आपण महानगरपालिकेची सत्ता आणि जिल्हा परिषदेची सत्ता मिळवून घेऊ, तरच आपला प्रवेश हा खऱ्या अर्थानं सार्थक ठरेल अशी मी सर्वांना या ठिकाणी आव्हान आणि विनंती करतो. पुन्हा एकदा धन्यवाद. जय